एनर्जी ड्रिंक्स तुम्ही आजकाल टी व्हीवरती कुठलाही कार्यक्रम पाहायला लागलात किंवा मोबाईलवरती मॅच बघत असाल तर प्रत्येक ब्रेकमध्ये तुम्हाला एनर्जी ड्रिंकच्या जाहिराती दिसतात। गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये जे अत्यंत अनारोग्यकारक असे पदार्थ मोठ्या प्रमाणावरती जाहिरातींची बंबार्डमेंट करून सातत्याने वारंवार त्या जाहिराती दाखवून आपल्या समाजाच्या गळ्यात मारली जात आहेत। त्यापैकी एनर्जी ड्रिंक हा एक पदार्थ आहे। माझ्याकडे काही पालक असे येतात की त्यांची मुलं जी 8, 9, 10 वर्षांच्या पुढे आहेत, जी मुलं आत्ताच नुकतीच कॉलेजला गेलेली आहेत किंवा 9वी 10वीत आहेत, अशी मुलं ही दिवसाभरात 5-6 वेळा अशा प्रकारची एनर्जी ड्रिंक्स पित आहेत। आता ह्या एनर्जी ड्रिंकपासून जो धोका आहे तो आपल्या समाजाच्या लक्षातच आलेला नाही। तो धोका असा की त्याच्यामध्ये टॉरिन, कॅफीन आणि साखर अशा प्रकारचे रसायने घातलेली असतात आणि ते अत्यंत ॲडिक्टिव्ह, म्हणजे ज्यांचं पटकन व्यसन लागतं आणि ते लवकर सुटत नाही अशा प्रकारची असतात। घेतल्या त्वरित रक्तात मिसळल्यामुळे आणि त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळालेली आहे, आपल्याला आनंद मिळतो आहे अशा प्रकारचं आणि उत्साह तयार झालेला आहे अशा प्रकारची भावना तयार झाल्यामुळे मुलं नकळत त्याच्या व्यसनामध्ये अधिकाधिक अडकत जातात, गुरफटत जातात। बरं, ह्याच्यामध्ये अल्कोहोल नाही आहे, त्याला म्हणतानाच नॉन अल्कोहोलिक फंक्शनल ड्रिंक असंच म्हणत असल्यामुळे तर अल्कोहोल नाही आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे असं लोकांना वाटत असतं, परंतु ते तसं नाही आहे। कुठली दारू, सिगरेट, तंबाखू ह्यांच्या इतकंच, गुटख्या इतकंच हे व्यसन हानिकारक आहे आणि म्हणूनच आपल्या समाजाचं, आपल्या नंतरच्या पिढ्यांचं जर रक्षण करायचं असेल, दातांचे आजार, झोपेचे आजार, डायबिटीस, मधुमेह, लठ्ठपणा, ब्लड प्रेशर, हृदयविकार अशा सगळ्या गोष्टींचं कारक आणि त्या कारणांमध्ये एनर्जी ड्रिंक्स हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कारणीभूत आहे, हे नीट लक्षात ठेवा। या संदर्भात तुमची काही शंका असेल तर आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की विचारा। नमस्कार।